काजू फॅक्टरी आउटलेट. हॅलो. घेत काय घ्यायचं? काजू वरण. काजू कसे? काजू इकडे पहा. ओळखता का ह्यांना? किलो का? कसे 1000, 1100, 1200 साईज नुसार. आणि काजू बघून आलो. येता आधी की मला घ्यायला येईल तेव्हा मी धरू पाठी असं विचार. हे कसं पीठ आहे हो? हे घालणार पीठ 50 रुपये. हे काजू आमचे आहेत ओरिजिनल. हां, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं वाटलं असेल रेट बद्दल. नाही, rate तर तो सगळ्या- बाहेरचा अमेरिकेचा काजू सगळा येतो. त्या काजूला टेस्ट नाही. हां, हे बघा काजू. हे पण 220 वाले आहेत. हे 240. लावा 200 ने आणि 1 किलो 1 करा. किलो घेणार ते. एक हा किलो देणार. 1 किलो द्यायचे. 220 वाला आहे ना, 210 देत होते, पण ते 200 देत आहे का 1 किलो घेते. ताई याची रेसिपी नाही दिली हो. कशाची हो? याची रेसिपी ते आहे ना, काय नाही. वडापीठ. जसं आपण ती रेसिपी का देतात त्याच्यात टाकायला सांगतात. हा ना. याच्यात तुम्हाला काही टाकायचं नाही मिठाशिवाय. हा. थोडीशी हळद आणि मीठ फक्त टाकू शकता. आणि हातावरती करून होल करायचंय का हा, हा. आणि तळून हो टाकायचं. हो, असं जरी तुम्ही हे घेतलं खाली दूध पिशवी वगैरे काय पिशवी त्याच्यावरती टाकायचं गोल करून. अच्छा, बरं. थापायचे आणि सोडायचे. तेल पण मीठ नाही घालायचं. लावलं, तेल पण नाही लावलं. आता पाण्याने जरी हे केलं थापलात बेस्ट. आणि वडा फुगून येणार. ह्याचं आदल्या दिवशी तुम्हाला फुगून ठेवायला पीठ पाहिजे, सकाळी लवकर 1-2 तास मळायला पाहिजे असं काही नाही. बरं. आत्ता जरी म्हटलं मी जाणार आणि आत्ता लगेच बनवणार, वडा फुगूनच येणार बर. असं. ही कोकम आहे, ही कोकमची साल माहिती आहे? ही साल असते. थालीपीठ वगैरे बनवता का? हो बनवते ना. थालीपीठाचं पण बघा एखादा ट्राय करून आवडलं तर. एकदम बेस्ट आहे. दाखवली पिठं आहेत माझ्याकडे. ट्राय करायला. ती आहेत. तुम्हाला अशी पॅकेट चालेल? हो चालेल. चालेल ना? जसं पॅकेट नाही. 1 किलो झाले. 200, 400, 500, 700, 800, 900. बर. हे फोडणीचे एक मिरची लोणचे आहे. कशाचं? संपलंय ते. मिरची लोणचं. काय ती वडी एक द्या, वडी पॅकेट. मँगोचं का? मँगोचे. हां. आता एवढंच करा कॅल्क्युलेशन ह्याचं. हे गोड लिंबू लोणचं एक आहे. आंब्याचं एक आम्ही आता केलेलं आहे जस्ट. गोड लिंबू लोणचं दाखव. दाखवतो. बघू इकडे काय. काय रेट आहे त्याचं? त्याचं 65 रुपये. घ्या हे. घे. याच्यात एक पेला जर हे घेतलं तर 5 पट पाणी टाकायचं. अच्छा, आपल्या रस्ता टाईप आहे का? हा, रसना टाईप मध्ये. पण हे एक नंबर आहे. जरी तुम्ही याच्यात 2 चमचे घेतलात आणि 1 ग्लास पाणी तरी पण भरपूर झालं. साखर टाकायची नाही, काही नाही, काही नाही. ह्याचं पण वेगळं हा बिल आवळा वगैरे बघा, आवळा लागणार आहे. तो कोकम सर्व. आता हा पण एक असे आले होते फ्रेंड्स सगळे फिरायला. हा. मुली पण होत्या. पुण्याचेच. हा, पुण्याचे. कोकणचे काही प्रसिद्ध सरबत, आंब्याची वडी आणि काजू आणि काही पिठे घेऊन आता निघालो आहे. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.